सुप्रभात. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला. जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस. चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने. कुठेतरी खोलवर कर्माची भीती असते, नाहीतर गंगेच्या घाटांवर एवढी गर्दी का असते? जो माणूस आपल्या कर्मांचं खरं स्वरूप ओळखतो त्याला धर्म शिकण्याची गरजच उरत नाही. पाप शरीर करत नाही, ते विचार करत असतात. गंगा फक्त शरीर शुद्ध करते, विचार नाही. शब्दांचं खरं मूल्य तेव्हा कळतं जेव्हा ते बोलणाऱ्याच्या भावनेतून उमटतात. नाहीतर वेलकम हे पायादानावरही लिहिलेलं असतं. नाती कधीही कितीही कठीण वाटली तरी तोडू नका. पाणी कितीही घाण असलं, जर तहान भागवू शकत नसलं तरीही आग मात्र जरूर विझू शकते. आजचे पंचांग रविवार 18 मे 2025. शुभ सकाळ. चला तर मग आजचा दिवस सुरू करूया सुंदर माहितीने. आज ज्येष्ठ मासाच्या कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी आहे. पंचमी तिथी सकाळी 5 वाजून 58 वाजेपर्यंत असेल. त्यानंतर षष्ठी सुरू होईल. आजचं नक्षत्र पूर्वषाढा संध्याकाळी 5 वाजून 44 पर्यंत आहे आणि त्यानंतर उत्तराषाढा नक्षत्र सुरू होईल. ज्यांनी आज एखादे शुभ कार्य ठरवलं आहे त्यांनी या नक्षत्र बदलाची नोंद घेतलेलीच बरी. आजचा राहू काळ म्हणजे अशुभ काळ सकाळी 9 वाजून 6 ते 10 वाजून 44 या वेळेत असेल. या वेळात अत्यंत आवश्यक असेल तरच काही निर्णय घ्या, अन्यथा टाळणं उत्तम. आणि हो, अभिजित मुहूर्त सर्वात शुभ काळ 11 वाजून 56 ते 12 वाजून 49 मिनिटांपर्यंत आहे. काही नवं सुरू करायचं असल्यास ही वेळ अगदी योग्य आहे. आज चंद्र धनु राशीत रात्री 12 वाजून 3 पर्यंत राहील आणि त्यानंतर मकर राशीत संचार करेल. तसेच सूर्य वृषभ राशीत राहणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे, कारण अखेर तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळणार आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेत दूरवर चालत जाण्याचा विचार करा. यामुळे मनही प्रसन्न राहील आणि शरीरही ताजेतवानं होईल. आज काही कन्या राशींच्या लोकांना आपल्या मुलांकडून आर्थिक मदत मिळू शकते, ज्यामुळे मनात एक वेगळीच समाधानाची भावना निर्माण होईल आणि मुलांच्या यशामुळे तुम्हाला त्यांचा खूप अभिमानही वाटेल. मित्रमंडळी आणि नातेवाईक तुमच्याकडून खूप अपेक्षा ठेवतील, पण आज तुम्ही स्वतःसाठी थोडा वेळ राखून ठेवा. प्रत्येक वेळी सगळ्यांना खुश करायचे नाही. कधी कधी स्वतःलाही थोडं राजेशाही वागणं द्यायला हवं. तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या निष्ठेबाबत काही शंका मनात येऊ शकतात, पण त्या शंका दूर करा. विश्वास हा नात्याचा आधार असतो आणि तो डगमगू देऊ नका. आज तुम्ही ठरवलेले होते की ऑफिसमधून लवकर निघून जीवनसाथीसोबत काही वेळ घालवावा, पण रस्त्यावरील प्रचंड वाहतूक तुमची ही योजना थोडी फसवू शकते. तरीही तुमची भावना पोहोचेल आणि तुमचा जोडीदार तुमचं हे प्रेम समजून घेईल. आणि हो, आज अचानक एखाद्या सहकार्याची तब्येत बिघडल्यास तुम्ही त्याचं मनापासून सहकार्य कराल. तुमचं हे संवेदनशील आणि मदतीला धावून जाणारं रूप आज अनेकांच्या मनात तुमच्याविषयी अजून आदर निर्माण करेल. थोडक्यात आजचा दिवस स्वतःच्या आणि जवळच्या लोकांच्या भावनांना समजून घेण्यासाठी आणि जपण्यासाठी एक सुंदर संधी आहे. जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा. तुमचा दिवस शुभ असो.